वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आपण. या व्हिडिओमध्ये जाहिराती कधी येणार आहे आणि नंतर पसंतीक्रम देण्याची सुविधासुद्धा आपल्याला कधी उपलब्ध होणार आहे, या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरीसुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. विशेष म्हणजे आपल्याला लाईव्ह घ्यायचं होतं, पण लाईव्ह न घेता मी म्हटलं की लाईव्ह व्हायला खूप उशीर होत होता, त्याच्यामुळे म्हटलं मग आपण एकाच वेळेमध्ये जे आहे सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगू. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका इतर अभ्यागतधारकापर्यंत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा जी आहे ती ॲक्च्युली झाली लवकर, पण त्या परीक्षेचा निकालसुद्धा थोडा उशिरा लागला. ठीक आहे. आता त्याच्या मागचे कारण होती की IPR विद्यार्थ्यांना जे आहे संधी दिली गेली होती. आता निकाल तर लागला, पण त्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन. तर पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनला सुद्धा तुम्हाला माहिती आहे थोडा वेळ लागला. जेवढा पाहिजे तेवढ्या कमी कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन 15 दिवसासाठी दिलं होतं, पण त्याला नंतर थोडा कालावधी वाढत गेला. ठीक आहे. मुदतवाढ जशी जशी मिळाली तशी. आता रजिस्ट्रेशन झालं, नंतर पुढची प्रक्रिया होती जाहिराती आणि नंतर पसंतीक्रम. शेवटची जी प्रक्रिया होती ती. आता याला उशीर का झाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता पूर्ण नव्हती. आता ज्या शाळांची संच मान्यता पूर्ण नाही आहे, तर आता सगळं संच मान्यतेबद्दल सांगतोय. बघा, सद्यस्थितीमध्ये संच मान्यतेची जी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यानुसार संच मान्यतेबद्दल माहिती अशी मिळाली आहे की काही ठिकाणची म्हणजे जवळपास प्राथमिकची असेल, माध्यमिकची असेल, उच्च माध्यमिकची असेल, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, वेगवेगळे विभाग जे आहेत त्या सगळ्यांची संच मान्यता जे आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास काम जे आहे पूर्ण झालेलं आहे. लवकरच तुम्हाला जे आहे संच मान्यतेनुसार एकूण रिक्त पदसंख्या किती आहे ती आकडेवारी ती लवकर समोर येईल. आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की जी समायोजनाची प्रक्रिया अगोदर सुरू होणार होती, काही दिवसा अगोदर त्याच्या संदर्भात तुम्ही प्रसिद्धीपत्रकसुद्धा पाहिलं होतं किंवा शासन निर्णयसुद्धा झाला किंवा शासनपत्रकसुद्धा पाहिलं होतं, तर ती जी समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू झालेली आहे. जवळपास सर्व जिल्हा परिषदांची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची समायोजनाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्यासाठी आता जास्त उशीर लागणार नाही, लवकर जाहिरात येणार आहे. तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे मी जाहिराती कधी येणार आहे काय नाही. आता समायोजन कसं होणार आहे, तर बघा, शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये सगळ्यात अगोदर ज्या काही नवीन संच मान्यतेनुसार संच मान्यता 2024-25 आणि 25-26 नुसार जी काही रिक्त पदसंख्या आहे, जेवढी काही रिक्त पदसंख्या असेल प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा वेगवेगळ्या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, तर अगोदर ती पहिली रिक्त पदसंख्या बघितली जाईल. नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, झडपीमध्ये, मनपामध्ये, नपामध्ये किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत ते अगोदर बघावं लागेल. त्यानुसार पत्रकसुद्धा निघालं आहे की लवकरात लवकर तुम्ही जी शिक्षकांची आकडेवारी आहे किंवा जो तपशील आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. वेगवेगळ्या विभागाचं सुद्धा पत्र आलेलं आहे. एक पत्र जे आहे मी आय थिंक भंडारा, गोंदिया किंवा अमरावती विभागाचं बघितलं आहे. त्या पत्रानुसार लवकरात लवकर त्यांनी सांगितलं की ती तपशीलवार माहिती जी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत ते सुद्धा सांगा. तर सगळ्यात अगोदर काय होणार आहे, आता शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तर ही शिक्षक भरतीसाठी फायद्याची गोष्ट कशी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये किंवा 20-25 दिवसामध्ये जे आहे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे शिक्षक समायोजनाची ती पूर्ण होणार आहे. आता शिक्षक समायोजन कसं होईल, तर शिक्षक समायोजन होण्यासाठी अगोदर 2 प्रकारचे समायोजनाची प्रक्रिया असणार आहे. एक तर जिल्ह्याअंतर्गत, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात, किंवा एक तर मग आंतरजिल्हा, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. आता हे शिक्षकाच्या मनावर किंवा हे कशावर डिपेंड असणार, वॅकन्सी कुठे आहे. एखादा शिक्षक अगोदर कार्यरत आहे एखाद्या शाळेवर आणि तो जर अतिरिक्त होतोय तर त्याच्या पदाला संरक्षण मिळण्यासाठी त्याला वेगळ्या ठिकाणी जे आहे स्थलांतरित करावं लागेल आणि त्या ठिकाणी त्याची पोस्ट जी आहे ती भरावं लागेल. मग आता तो जो शिक्षक आहे अगोदर ऑलरेडी जॉईन झालेला, त्याला एक तर त्याला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात त्याची बदली केल्या जाईल किंवा एक तर मग एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली केल्या जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी समायोजनाची प्रक्रिया आहे ही सद्यस्थितीमध्ये आता सुरू झाली आहे. ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर जाहिरात येण्यासाठी जे आहे काय म्हणतात त्याला, जाहिरात येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. ठीक आहे. आता करूया दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की समायोजनाची प्रक्रियेला कालावधी किती लागू शकतो. तर याला कालावधी लागेल जवळपास 15-20 दिवस जे आहे आरामशीर लागू शकतात या प्रक्रियेला. आता सध्या सुरू आहे मार्च महिना जो आहे जवळपास जी तारीख आहे त्यानुसार 12-13 दिवस बाकी आहे अजून मार्च महिन्याचे. तर हा महिना संपेपर्यंत जे आहे समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. आता राहिलं पुढची जी प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया कशी की नेमक्या जाहिराती येणार कधी आहे आणि आल्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला नेमकी कधी मिळू शकते आणि भरती प्रक्रिया नेमकी किती दिवसापर्यंत चालेल, कधीपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
आता जर आपण मागचा आढावा जर घेतला, मागच्या या पद भरतीचा जर आढावा घेतला आपण, 2017च्या भरतीला खूप वेळ लागला. 2022ची भरती पहिला टप्पा लवकर झाला, पण दुसऱ्या टप्प्याला वेळ लागला. कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती यायला किंवा पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा संच मान्यता नव्हती, पण त्यावेळेस सुद्धा संच मान्यता पूर्ण केली गेली. 5-6 महिने त्याला सुद्धा कालावधी लागला होता. आणि नंतर मग भरती प्रक्रिया पूर्ण झाली. म्हणजे 2022ला ॲड आली, 2023मध्ये परीक्षा झाली, फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मग ऑगस्ट-सप्टेंबर आय थिंक काहीतरी, तेव्हा कुठं जे आहे पसंतीक्रम आले, जाहिराती आल्या आणि नंतर पसंतीक्रम दिल्यानंतर मग नंतर त्याची यादी लागली. ठीक आहे, पहिल्या टप्प्याची यादी जी आहे ती. पण पहिल्या टप्प्यामध्ये जास्त जागा भरल्या गेल्या, जवळपास 23,000च्या आसपास ज्या आहे जाहिराती आल्या होत्या पहिल्या टप्प्यामध्ये. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे 9-10 हजार जागा आल्या होत्या. तर पहिल्या टप्प्यामध्ये 18-19 हजार शिक्षकांची जी आहे जवळपास जॉईनिंग झाली होती पहिल्या टप्प्यामध्ये 2022मध्ये. आता 2025मध्ये चित्र असं आहे की वेगवेगळे ही जी भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे हिला थोडा वेळ लागतोय. आता पहिले अगोदर परीक्षा घेतली, परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षा घ्यायलाच जास्त वेळ का लागला, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या. काही शासकीय लेवलवर असतील, काही ॲपेरी विद्यार्थ्यांना संधी दिली त्याच्यामुळं, आणि परीक्षासुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची होती, त्याच्यामध्ये एका शिफ्टमध्ये पॉसिबल नव्हती, ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या गेली. नॉर्मलायझेशन करायचं होतं तेव्हा सुद्धा नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं, तर नॉर्मलायझेशन झालं आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी होते, त्याच्यामुळे ते इक्विट करणं आवश्यक होतं. नंतर मग निकालाला का उशीर झाला, तर निकालाला ॲपेरी विद्यार्थ्यांचा निकालच लागला नव्हता, त्याच्यामुळे ते निकालाला त्याच्यामुळे उशीर झाला होता. आणि नंतर मग पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर जे आहे निकाल अखेर घोषित करण्यात आला या परीक्षेचा. आता 2022च्या नुसार जर 2025चा विचार जर केला आपण, तर अगोदर निकाल थोडा उशीर लागला, नंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा थोडं उशीरच झालं यावर्षी, आणि नंतर पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनला सुद्धा मुदतवाढ जास्त मिळाली, जेवढी मिळायला नको होती तेवढी जास्त मिळाली. कारण की सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो शासकीय लेवलवर जर विचार केला आपण तर. आणि काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आले होते, डॉक्युमेंट्स संदर्भात सुद्धा यावर्षी इश्यू आला होता की काही विद्यार्थ्यांचं म्हणत आम्हाला डॉक्युमेंटसाठी मुदतवाढ पाहिजे, या गोष्टी आम्हाला या तारखेपर्यंत डॉक्युमेंट आमचं नाही आहे, त्याच्यानंतरचं आहे तर मग आम्हाला सुद्धा मुदत द्या. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची जी तारीख दिली होती 14 मे 2025 ना, हो 14 मेच्या अगोदरचे डॉक्युमेंट जे आहेत ते पाहिजे होते. काही विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या, अडचणी होत्या, त्यांचे नंतरचे डॉक्युमेंट्स होते, मग त्यांना थोडी शिथिलता दिली गेली किंवा मग काही डॉक्युमेंट संदर्भात शासनाने निर्णयसुद्धा घेतला, ते तुम्हाला माहिती आहे. आणि आता सगळं आलं कोणतं 2025ची भरती प्रक्रिया, याला वेळ लागतोय सध्या. म्हणजे आता जर आपण आतापर्यंत आढावा जर बघितला तर या सगळ्या गोष्टीला सुरुवातीला परीक्षा घेतली, कमी दिवसामध्ये परीक्षा झाली, नोटिफिकेशन आलं लगेच 10-15 दिवसामध्ये परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर परीक्षेला कालावधी लागला, नंतर रिझल्ट यायला 4-5 महिने लागले, आणि नंतर मग रजिस्ट्रेशन झालं. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग आता पवित्र पोर्टलच्या जाहिरातीची वाट आपण सगळेजण बघतोय. आता याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता समायोजनाची प्रक्रिया जर समजा या महिन्यामध्ये पूर्ण झाली, मार्च महिन्यामध्ये पूर्ण झाली, तर मार्च नंतर चित्र काय असू शकतं, तर सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट करायला जाणार आहे ती केल्या जाणार आहे रोस्टर अपडेट करावं लागणार आहे. आता रोस्टर जे आहे, रोस्टर किंवा जी माहिती असते म्हणजे किती शिक्षक अतिरिक्त होते, ते शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन झाल्यानंतर उर्वरित रिक्त पदसंख्या किती आहे ती बघावं लागेल. प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये. आता ती आकडेवारी कळाली, ती आकडेवारी कळाल्यानंतर शासनाला हे ठरवावं लागेल की यावर्षी पदभरती किती पदांसाठी करायची. आता पदभरतीसाठी सुद्धा कशी आहे, मागच्या वर्षी पदभरती झाली होती, 80% पदभरती झाली होती, त्याच्यामध्ये अगोदर 70% पदभरती केल्या गेली, 10% जागा ज्या आहेत मागे ठेवल्या होत्या पुढच्या टप्प्यामध्ये भरण्यासाठी. म्हणजे यावर्षी जर आपण आकडेवारी गृहीत धरली की किती पदांसाठी पदभरती होऊ शकते, या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळणार आहे. आता पदभरती झाली यावर्षी जवळपास असं वाटतं की 80% पदभरती होणारच आहे यावर्षी. एनी हाऊ कंडिशन 80% पदभरती होते, पण मग वेगवेगळ्या ज्या मागण्या झाल्या होत्या, आता ज्या आंदोलनं झाली किंवा ज्या मागण्या वेगवेगळ्या केल्या गेल्या वेगवेगळ्या शिक्षक संघटनांच्या मार्फत, तर त्यानुसार 90% पदभरती किंवा 100% पदभरती केल्या जावी शिक्षक भरती 2025-26 मध्ये. आता हे काय होतं, कधी कधी शासन 90% किंवा 100% पदभरती करेल का, तर जास्तीत जास्त शक्यता आहे 80% पदभरती होणारच. 80% पदभरती होऊ शकते, आणि काही टक्के जागा ज्या आहेत त्या त्यांना राखीव ठेवाव्या लागतात. आता काही असं म्हणजे आंदोलनामध्ये हा विषय होता 90% पदभरती झाली पाहिजे किंवा 100% झाली पाहिजे, पण या गोष्टी काही शासकीय लेवलवर अशा गोष्टी मांडल्यानंतर ते म्हणतात की काही टक्के जागा ज्या आहेत आम्हाला त्या थोड्या राखीव ठेवाव्या लागतात, 10% असेल किंवा 20% जागा असतील, तर 80% किंवा 90% पदभरती होऊ शकते. आणि जर शिक्षक भरतीचं नशीब चांगलं आहे किंवा जर समजा यावर्षी शासनाच्या मनामध्ये आलं तर शासन 100% सुद्धा पदभरती करू शकतं, म्हणजे 100% सुद्धा पदभरती होऊ शकते जर मनामध्ये आलं तर. पण मात्र 80% पदभरती जी आहे ती होणारच आहे. आता आला विषय कशाचा, रोस्टर अपडेट झाल्यानंतर आपल्याला माहिती काय मिळणार आहे, तर रोस्टर अपडेट झाल्यानंतर तुमचा प्रश्न आहे की जाहिराती नेमक्या पवित्र पोर्टलवर येणार कधी,
कारण की काही जण म्हणतात की जाहिरात उशीर येणार आहे, काही जण म्हणतात जाहिराती लवकर येणार आहे. मग आता जाहिराती नेमक्या येणार कधी येतं बघा, मार्चमध्ये तुम्हाला ही समजण्याची प्रक्रिया होईल. नंतर एप्रिलमध्ये जे आहे रोस्टर रजिस्टर अपडेट केला जाईल आणि नंतर अपडेट झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे एप्रिलमध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आयुक्त कार्यालयामार्फत जे आहे किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत निर्देश दिले जातील वेगवेगळ्या आस्थापनांना की त्यांची जी रिक्त पदसंख्या आहे त्या रिक्त पदसंख्येचा अहवाल आणि नंतर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्यासंदर्भात त्यांना प्रसिद्धीपत्रक दिलं जाईल की तुम्ही तुमच्या आस्थापनाची जी जाहिरात आहे योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर द्या. तर त्यावेळेस त्यांना काही कालावधी दिला जातो वेगवेगळ्या आस्थापनांना, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, कोणतीही आस्थापना असेल तिला कालावधी दिला जातो जाहिरात देण्यासाठी, खाजगी शैक्षणिक संस्थांना सुद्धा. आता जर समजा एप्रिलमध्ये हे जर पत्रक निघालं तर एप्रिलमध्ये पत्र निघाल्यानंतर 15 दिवस जे आहे त्यांना जाहिराती देण्यासाठी लागतोच. आता तुम्ही एक प्रॅक्टिकल विचार करा की एखादी शैक्षणिक संस्था आहे, तिला स्वतःची जाहिरात म्हणजे माझ्याकडं किती शिक्षक रिक्त पदसंख्या आहे, कोणकोणत्या विषयाची आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, मला किती शिक्षक हवे आहेत माझ्या शाळेवर, या सगळ्या गोष्टी नमूद करून व्यवस्थितपणे ती माहिती किंवा ती जाहिरात त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, ती त्यांना वेगळा टॅबसुद्धा दिलेला आहे पवित्र पोर्टलवर. शिक्षण आस्थापना ज्या असतात, शिक्षक आस्थापना म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था या ज्या आस्थापना आहेत यांना वेगळा टॅबसुद्धा असतो जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात, म्हणजे स्पेशली त्यांना ती ऑथॉरिटी आहे. जसा आपला एक टॅब असतो कोणी ॲप्लिकंटचा, आपण आपल्या याच्यामध्ये लॉग इन करू शकतो, पाहू शकतो आपला नंबर लागला किंवा नाही लागला, किंवा आपली अपडेट काय आहे, स्टेटस अपडेट काय आहे. जसं आपलं स्टेटस अपडेट सध्या आहे, सेल्फ सर्टिफाय झालेला आहे आपला फॉर्म, तसंच त्यांना एक टॅब असतो. त्या टॅबद्वारे त्या आस्थापना स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर भरू शकतात. आता ती जाहिरात दिल्यानंतर जाहिरात लगेच 15 दिवसात येणार का? समजा 15-20 दिवस त्यांना कालावधी दिला, समजा एप्रिल महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एप्रिलच्या शेवटी किंवा एप्रिल मधात त्यांना जर आपण वेळ दिला तर एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार. पहिली महत्त्वाची गोष्ट, जाहिराती लवकर सुद्धा येऊ शकतात एप्रिल महिन्याच्या शेवटी. आणि जर समजा दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली की लांबणार का होऊन, जर मुदतवाढ मिळाली, एक तर मुदतवाढ शक्यतो मिळते, मागच्या वर्षी मिळाली होती 2022 म्हणून यावर्षी सुद्धा मिळू शकते म्हणतो मी. पण जर समजा मुदतवाढ मिळाली, मुदतवाढ कशामुळे मिळते ते समजा. आता समजा जाहिरात येऊ राहिल्या, 9,000 8,000 जागा आल्या, तर सगळ्या विद्यार्थ्यांचा त्यात फायदा होतो का? नाही होत. मग त्यावेळेस काय होतं, शासन विचार करतं की जेवढ्या जाहिराती यायला पाहिजे, व्यत्यय आला होता, तर बघा काय होते, जाहिराती दिल्या. आता जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्यानंतर समजा एखादी आस्थापना आहे, तिने स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची, तर तिला अगोदर दिल्या जातात 15 दिवस, 15 दिवस मिनिमम दिल्या जातात. त्या दिवसांमध्ये जर जाहिरात आली पवित्र पोर्टलवर, सगळ्या जाहिराती बघितल्या जातात, 8-9 हजार जागा आल्या समजा, आणि नंतर जर त्यांनी सांगितलं की बाबा एवढ्या जागांसाठी आपल्याला पदभरती करता येणार नाही कारण की जागा खूप कमी आहेत, 8 किंवा 7 हजार जागा ज्या आहेत त्या, तर मग परत आयुक्त कार्यालयामार्फत पत्रक निघतं की ज्या आस्थापनांनी अजून सुद्धा स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या नाही किंवा त्यांचा अजूनही रोस्टर अपडेट नसेल किंवा बिंदू नामावली अद्ययावत नसेल आणि काही गोष्टींमध्ये इश्यू असेल, तर त्यांनी आम्हाला कळवावं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर द्याव्या. तर त्यावेळेस अजून 10 किंवा 15 दिवस जी आहे मुदतवाढ दिली जाते. तर त्यावेळेस मात्र जाहिराती एप्रिलमध्ये झाल्यानंतर मेमध्ये तुम्हाला जाहिराती ज्या आहे पूर्ण आलेल्या, पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण आलेल्या जाहिराती ज्या आहेत तुम्हाला दिसू शकतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक, जाहिराती लवकर सुद्धा येऊ शकतात एप्रिलमध्ये, किंवा 1 ते 2 जाहिराती मेमध्ये सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, पूर्ण जाहिराती जर यायच्या असल्या तर, जर मुदतवाढ मिळाली तर. आता आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी मिळेल? जर एप्रिलमध्ये जाहिराती आल्या तर एप्रिलच्या शेवटीपर्यंत आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळेल. आणि जर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिराती पूर्ण आल्या तर त्यावेळेस मात्र मेच्या महिन्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळेल. पसंतीक्रम देण्यासाठी काय दिलं जातं, तर जाहिराती तर सांगितलं मी तुम्हाला कधी येणार, काय येणार. पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे तर ती किती दिवस दिल्या जाते, तर तुम्हाला फक्त पसंतीक्रम देण्यासाठी 15-20 दिवस दिल्या जातात. म्हणजे मे महिन्यापर्यंत हार्ड एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती मिळू शकते. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तो पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळणार 15 दिवस जे आहे ते. आता इथे एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, मी नेहमी बोलतो की पसंतीक्रम देताना योग्य पसंतीक्रम देणं खूप आवश्यक आहे. यावर्षी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागासुद्धा खूप जास्त येणार नाही आहे आणि खूप कमीसुद्धा येणार नाही, मीडियम रेंज असणाऱ्या जागांची. आणि ज्यांचा स्कोअर खरोखर छान आहे त्यांनी चांगल्या ठिकाणी पसंतीक्रम द्यावे. ज्यांचा स्कोअर खरोखर ॲव्हरेज आहे किंवा कमी स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांनी होप न सोडता तुम्हाला जेवढा बेस्ट देता येईल पसंतीक्रम देताना किंवा प्रिफरन्स देताना, तेवढी योग्य काळजी घेऊन योग्य पसंतीक्रम देणे खूप आवश्यक आहे. तुम्ही पसंतीक्रम चांगल्या योग्य पद्धतीने दिले तर तुमची निवड होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जर समजा तुमची पसंतीक्रम देण्याची पद्धत चुकली किंवा तुमची जर पसंतीक्रम चुकली तर त्यावेळेस मात्र तुमची निवड होण्याची शक्यता जी आहे ती थोडी कमी आहे. त्याच्यामुळं पसंतीक्रम देताना
1 दिवस 2 दिवस किंवा 4 दिवस लेट झाले तरी चालतात, पण पसंतीक्रम योग्य द्यायची. ठीक आहे. आता भरती प्रक्रिया जी आहे कधीपर्यंत होऊ शकते, किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल, तर बघा भरती प्रक्रिया संदर्भात जर बघितलं आपण तर भरती प्रक्रिया जाऊ शकते. जसं शासकीय लेवलवरून उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की जूनपर्यंत जे आहे आम्हाला पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे करायची आहे, तर जूनपर्यंत पॉसिबल वाटते का, तर सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन आहे ती जर बघितली तर त्यानुसार अजून शिक्षकांचं समायोजन, नंतर रोस्टर अपडेट आणि नंतर जाहिराती आणि जाहिरातीसाठी मिळणारी मुदतवाढ आणि नंतर जर आपण पसंतीक्रमाची सुविधा बघितली तर त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होते की पसंतीक्रम दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहिरात किंवा दुसऱ्या दिवशी निवड यादी प्रसिद्ध होते असं नाही, त्याच्यासाठी काही कालावधी लागतो. त्याच्यामुळं जून नंतर 1 किंवा 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागू शकतो पहिली निवड यादी पाहायसाठी किंवा पहिली निवड जी आहे पूर्ण भरती प्रक्रियेची ती निवड यादी पाहायसाठी. म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झाला असेल की कधीपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती चालेल. जून गेल्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये जे आहे तुम्हाला पहिली लिस्ट पाहायला मिळू शकते आणि पहिली लिस्ट लागली विदाऊट इंटरव्ह्यूची पहिली लिस्ट लागते. लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. 10-15 दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच तुमची जी आहे निवडीसाठी शिफारस केल्या जाते, तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जातं आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात तेव्हा. ठीक आहे. आता आला विथ इंटरव्ह्यूचा प्रश्न की बुवा काही आस्थापना असतात त्यांच्या विथ इंटरव्ह्यूसाठी जागा येतात, खाजगीची येतात शक्यतो. तर तिथं काय होतं, अगोदर तुमची मुलाखत घेतल्या जाते, मुलाखत यादी लागते, मुलाखत घेतल्या जाते. नंतर मुलाखत घेतल्यानंतर मग ज्या आस्थापना असतात त्या स्वतःची जी मेरिट लिस्ट आहे किंवा यादी जी आहे ती वरिष्ठ लेवलवर पाठवतात. नंतर मग त्याच्यातून बघितलं जातं कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आणि त्यानुसार ती मुलाखत यादी प्रसिद्ध होते. आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जुलै ऑगस्टपर्यंत ही भरती प्रक्रिया जाऊ शकते. जूनपर्यंत सध्या तरी पॉसिबल वाटत नाही की जूनमध्ये पूर्ण भरती प्रक्रिया होऊन लिस्ट लागेल आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल जूनपर्यंत. हे पॉसिबल सध्या वाटत नाही आहे, कारण की जी करंट सिच्युएशन त्यानुसार बोलतोय मी. आणि तुम्हाला 1-2 महिन्याचा कालावधी थोडा शिल्लक लागू शकतो. आता हे मी पूर्ण रिअल बोललो आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर सांगितले तुम्हाला या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता आला प्रश्न कोणता, जागा किती येऊ शकतात आणि किती आकडेवारी सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. RTA नुसार किंवा जी माहिती मिळते त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेची किंवा खाजगीची जागा असतील त्या शिक्षक अतिरिक्त किती होत आहेत, तर बघा 3-4 हजार शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत आहेत जिल्हा परिषदांमध्ये आणि 6-7 हजार शिक्षक अतिरिक्त होत आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये. एवढी आकडेवारी अतिरिक्त होताना दिसते सध्या. पण मग तुम्ही म्हणाल किंवा संच मान्यता अजून झाली नाही, मग कळलं कसं, तर काही आकडेवारी जी आहे समोर येते RT नुसार, त्यानुसार आपण बोलतोय. आणि जर तुम्ही एकूण आकडेवारी जर बघितली, आता समायोजन प्रक्रिया तर होतेच, मग त्याच्यामुळे जे आहे शिक्षक अतिरिक्त जे होत आहेत ज्या ठिकाणी, तर त्यांचं अगोदर समायोजन केलं जाईल. तर त्यांच्यासाठी जागा गेल्यानंतर थोड्या जागा ज्या आहेत, कमी जागा ज्या आहेत कमी होतील जागा थोड्या. आणि जास्तीत जास्त जर बघितलं, कमी जरी म्हणलं तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या 4-5 हजार जागा ज्या आहेत ते येतील. महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या 2-4 हजार 2-3 हजार जागा पकडल्या आपण तरी सुद्धा 8 हजाराच्या आसपास जागा होतात. आणि नंतर खाजगीच्या जर जागा बघितल्या तर 4-5-5-6 हजारापर्यंत जागा येतात. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की यावर्षी फक्त जिल्हा परिषदेची किंवा महानगरपालिका, नगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा नाही, यावर्षी अध्यापक विद्यालयाची जागा सुद्धा आहे, कला क्रीडा शिक्षकांच्या सुद्धा जागा आहे, आदिवासी विभागाची सुद्धा जागा आहे, त्याच्यामध्ये आश्रमशाळा आहेत, नंतर समाजकल्याण विभागाच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा निवासी शाळा ज्या आहेत त्यांचासुद्धा समावेश आहे. या सगळ्या जागा यावर्षी येणार आहेत. मग त्याच्यामध्ये फुलाची पाकळी प्रत्येक ठिकाणाहून जागा जर आल्या तर जागेमध्ये वाढ होऊ शकते. आणि भरती प्रक्रिया जर बघितली, आता हे तर कोणालाच माहीत नाही किती पदांसाठी पदभरती होणार, तरीसुद्धा 12, 14, 15 हजारापर्यंत पदभरती व्हायला पाहिजे. 15,000 जागांसाठी जर पदभरती झाली तर ती सध्याच्या सिच्युएशनमध्ये चांगल्या प्रमाणात जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे, जेवढ्या जास्त होतील तेवढ्या. कारण की ज्यांचा स्कोअर कमी आहे किंवा ज्यांचा ॲव्हरेज स्कोअर आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा दिलासादायक बातमी असेल की जर जास्त जागा पवित्र पोर्टलवर आल्या तर त्यांना सुद्धा न्याय मिळेल. आता आली गोष्ट याच्यावर कशावर कोणत्या विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळू शकते यावर्षी. तर मी जसं सांगितलं बघा, ह्या भरती प्रक्रियेचा हा नियम आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत रिॲलिटी आहे ही की काही विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी असला तरीसुद्धा त्यांची निवड होते. तुम्ही किती मागच्या याद्या बघू शकता, मागच्या मेरिट लिस्ट बघू शकता, निवड याद्या बघू शकता. आणि काहींचा स्कोअर चांगला असला तरीसुद्धा त्यांची निवड होत नाही, काहींचा स्कोअर चांगला असला तरीसुद्धा त्यांची निवड होते. मग हे होतं कशामुळं, हे होतं जागेमुळं. आता समजा जर एखादा ओपनचा उमेदवार आहे, त्याचा स्कोअर चांगला आहे तर तो लागेल, पण जर त्याचा स्कोअर थोडा कमी असेल काही ठिकाणी तर त्याचा स्कोअर कमी असल्यामुळं त्याला संधी जी आहे कमी मिळू शकते. पण एखादा विद्यार्थी कास्टचा आहे, त्याच्या कास्टसाठी ऑलरेडी विद्यार्थी संख्या कमी आहे, वॅकन्सी जास्त आहे, त्याचा स्कोअर कमी असला तरीसुद्धा त्याला स्कोप आहे, आरक्षण आहे, TET पेपर पास आहे 1-2, तर त्यावेळेस अशा विद्यार्थ्याला फायदा होतो त्या शिक्षणाचा सुद्धा, क्वालिफिकेशनचा सुद्धा आणि इकडे वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा. जर तुम्ही आरक्षण घेतलं वेगवेगळ्या गोष्टींचं त्यावेळेस तुम्हाला फायदा तर होणारच आहे.
सोशल सायन्सच्या विषयाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सोशल सायन्सची जागा यायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये, कारण की शिक्षक अतिरिक्त होतात सोशल सायन्सचे, पण मग त्या विद्यार्थ्यांसाठी जर जागा आल्या तर त्या विद्यार्थ्यांना लागण्याची शक्यता जास्त असेल. होप करूया की सोशल सायन्सच्या जागा यावर्षी जास्त याव्यात. ठीक आहे, मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या जागा चांगल्या येतील, कारण की मॅथ आणि सायन्सचा जर प्रश्न केला त्यांच्या जागा व्हॅकंट आहेत. त्यांचासुद्धा यावर्षी त्यांनासुद्धा चांगली संधी आहे मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांची. आणि स्पेशली महिला ज्या आहेत, तर महिला उमेदवार, जरी पुरुष मंडळी महिला उमेदवार जर बघितलं आपण समान प्रमाण किंवा जास्त कमी जास्त जर प्रमाण म्हणलं तरीसुद्धा महिलांना संधी पुरुषांपेक्षा थोडी जास्त असते, कारण की त्यांना आरक्षणच चांगलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा जास्त ठिकाणी विचार होतो, त्याच्यामुळे महिलांना संधी जास्त आहे. आता जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर DED BED आहे, TET पेपर 1 TET पेपर 2 पास आहे, स्कोअर तुमचा जेमतेम आहे, तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये होप चढायची नाही, होऊ शकते. आता 9 ते 12चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला माहीत आहे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिकेच्या जागा वर्ग 9 पासून 12वी थोड्या कमी येतात, किंवा जिल्हा परिषद जागा थोड्या कमी येतात. फक्त जागा कोणत्या येतात, खाजगीच्या जास्त येतात, विदाऊटच्या सुद्धा. उदाहरणार्थ मोठमोठ्या संस्था आहेत त्यांच्या जागा येतात, काही प्रायव्हेट संस्था आहेत त्यांच्यासुद्धा जागा येतात विदाऊटसाठी, आणि काही जागा ज्या आहेत वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्यांच्या स्वतः खाजगीच्या जागा ज्या आहेत त्या येतात. त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की कोणत्या जागा अनुदानित आहे, कोणत्या विना अनुदानित आहे, आणि कोणत्या अंशतः अनुदानित आहे. अनुदानित आणि अंशतः अनुदानितमध्ये फरक समजून घ्या. अनुदानितमध्ये 100% अनुदानित असतात, काही 20% 40% अनुदानित असतात, 60% अनुदानित असतात, आणि काही लगेच विना अनुदानित आहेत. तिथं तुम्हाला पेमेंट सध्या मिळणार नाही. ज्यावेळेस ती संस्था ग्रँटेड होईल किंवा तिला ग्रँट मिळेल तेव्हा तुम्हाला पेमेंट सुरू होईल. आता आलं याच्यामध्ये एक महत्त्वाचे प्रश्न म्हणजे काही कास्ट मी सांगितलं होतं काल की EWS असेल किंवा ST असेल किंवा NTC NTB असेल, तर या विद्यार्थ्यांना थोडं स्कोप आहे. पण OBCचं जर म्हणलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना स्कोप नाही का? बाकीच्या विद्यार्थ्यांना स्कोप कसा मिळणार, त्यांच्या कास्टनुसार मिळणार, त्यांच्या वर्गानुसार मिळणार, त्यांच्या मीडियमनुसार मिळणार. आता उर्दू मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना आहे संधी, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांना संधी आहे, मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना संधी आहे का? तर मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जागा जास्त येतात. पण मग समस्या इथं आहे किंवा प्रॉब्लेम इथं आहे की त्यांच्या हे सुद्धा आकडेवारी सुद्धा जास्त आहे. पण मग ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आहे त्या विद्यार्थ्यांना तर फायदा होणारच आहे. मराठी मिडियममध्ये आहे तुम्ही आणि तुमचा स्कोअर चांगला आहे, तुम्ही तुमचं वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही टॉपमध्ये आहात कॅटेगरीमध्ये किंवा तुमच्या सब्जेक्टमध्ये किंवा तुमच्या मार्क्समध्ये किंवा तुमच्या मीडियममध्ये, तर त्यावेळेस तुमचा नंबर जो आहे तो लागू शकतो. हिंदी मिडियमचा विषय केला, आता भाषा विषयाबद्दल शक्यतो कोणी बोलत नाही, कला क्रीडा शिक्षकांबद्दल कोणी बोलत नाही. तर कला क्रीडा शिक्षक किंवा स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ते, तर स्पोर्ट्स पर्सनचा मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा तुमचा नंबर लागेल. कला क्रीडा शिक्षकांच्या जागा यावर्षी येतील, चांगल्या येतील. होप करूया की चांगल्या जास्तीत जास्त जागा त्यांच्यासाठी याव्या. आणि राहिला प्रश्न अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या आहेत त्या क्वालिफिकेशनचं विचारलं होतं कोणीतरी, क्वालिफिकेशन एकदा बघून घ्या. अध्यापक विद्यालयासाठी क्वालिफिकेशन किती लागेल, मास्टर डिग्री लागेल तुमची, आणि नंतर अजून काही क्वालिफिकेशन असेल तर ते सुद्धा लागेल, तरच तुमची निवड जी आहे त्या पदासाठी होऊ शकते. आता राहिला सगळ्यात प्रश्न महत्त्वाचा, शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी कधी जी आहे, फुल स्टॉप किंवा नेमकी पूर्ण प्रक्रिया कधी होऊ शकते. तर बघा, जसं शासनाने सांगितलं टप्पा 1 लिहिलेलं होतं, तर शक्यतो शासनाचा टप्पा 1 जो आहे राबवला जाईल पहिला टप्पा, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिरात किती येतील काय येतील ते सांगता येणार नाही. आणि पुढची टेट परीक्षा जी आहे तिच्या संदर्भात काय नियोजन असेल, तर अगोदर शिक्षक भरती 2025ची 2025-26ची पूर्ण प्रक्रिया पार पडल्याशिवाय पुढच्या टेटचं आयोजन करता येणार नाही. पुढच्या टेटचं जर आयोजन करायचं म्हटलं तर ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. टप्पा 1 तर झालाच पाहिजे, मग टप्पा 2 घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ते शासनाच्या मनावर असणार आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी खूप महत्त्वाची होती, कोर्टामध्ये याचिका आहे, त्या याचिकेचा निकालसुद्धा लवकरच येईल. आता कोर्टामध्ये 1-2 ज्या याचिका आहेत त्या याचिकेचा सुद्धा निकाल जो आहे तुम्हाला लवकर पाहायला मिळेल, कारण की जर तो याचिकेचा निकाल नाही आला तर त्याचा भरतीवर परिणाम होऊ शकतो. कारण की जोपर्यंत ते निकाल येत नाही किंवा रिझल्ट येत नाही तोपर्यंत इकडं भरती प्रक्रिया जी आहे पूर्ण करता येत नाही. त्याच्यामुळे तो सुद्धा निकाल जे आहे लवकरात लवकर येणार आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. आता भरती प्रक्रिया होणार कधी, तर जुलै-ऑगस्ट डेडलाईन आहे, इथपर्यंत भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे. आणि हक्काची नोकरी जी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नियमानुसार जर त्यानं मार्क चांगले घेतलेत, प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे, त्याच्या कास्टमध्ये तो सगळ्या ठिकाणी लढतोय, म्हणजे तो कॅटेगरीनुसार कॉम्पिटिशन देतोय, मिडियमनुसार कॉम्पिटिशन देतोय, तो सब्जेक्टनुसार कॉम्पिटिशन देतोय, तो मार्क्सनुसार कॉम्पिटिशन देतो बाकी विद्यार्थ्यांना, आणि त्यानं प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे आणि खरोखर तो गरज आहे त्याला नोकरीची, तर अशा विद्यार्थ्याला खरोखर हक्काची नोकरी मिळायला पाहिजे. आणि शासकीय नोकरी जी आहे ती खूप महत्त्वाची असते प्रत्येक अभियोगधारकासाठी जर तो शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतोय. तर आय होप ही सर्व माहिती जी आहे या संदर्भातच होती. आता याच्यामध्ये मला नाही वाटत एखादा कोणता टॉपिक राहिला असेल. आजच्या दिवसामध्ये ज्या अपडेट आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी. याच्यानंतर काय उलाढाल होते किंवा याच्यानंतर काय घडामोडी घडतात उद्या परवा, तर तशा अपडेट तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर मिळणारच आहे. पण हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे की ज्यांना काहीच माहीत नव्हतं शिक्षक भरती संदर्भात, किंवा ज्यांना माहीतच नाही की पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, काय असणार आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो मी. एवढा मोठा व्हिडिओ
पहिल्यांदा झाला असेल, पण आय होप तुम्हाला सगळं माहिती मिळाली असेल. लाईव्ह घ्यायचं होतं, लाईव्ह घेताना नंतर एवढ्या गोष्टी क्लिअर नसतं गेल्या, पण आय होप ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अजूनही काही गोष्टी राहिल्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचा अभिप्राय जो आहे तो ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. व्हिडिओला हाईप करा, कारण की इतर अभियोगधारकापर्यंत रेकमेंड होण्यासाठी. आणि हाईप केल्यानं काय होतं की व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला ते कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला कमेंट करता येईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला तुमची कमेंट दिसणार नाही किंवा कमेंट करता येणार. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.